नमस्कार. स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 2. आतापर्यंत आपण स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 2 चे 3 चॅप्टर्स पूर्ण केलेले. पहिला चॅप्टर जो होता तो बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री. दुसरा चॅप्टर आपण पाहिलाय पॅरलल लाईन्स आणि तिसरा चॅप्टर आपण पाहिलाय ट्रायंगल्स. म्हणजे 3 चॅप्टर आपले पूर्ण आहे. तर मॅथमॅटिक्स पार्ट 1 चे आपले 4 चॅप्टर पूर्ण आहे. पहिला चॅप्टर होता शेप्स, दुसरा चॅप्टर होता रियल नंबर्स आणि तिसरा चॅप्टर होता पॉलिनॉमिल्स आणि त्यानंतरचा चौथा चॅप्टर होता रेशिओ अँड प्रपोर्शन. म्हणजे आतापर्यंत आपण मॅथ्स पार्ट 1 चे 4 चॅप्टर आणि मॅथ्स पार्ट 2 चे 3 चॅप्टर असे एकंदरीत 7 चॅप्टर पूर्ण केले. आज आपल्याला मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा 4th चॅप्टर जो आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल या चॅप्टरला सुरुवात करायची आहे. तर या चॅप्टर मध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते सुरुवातीला पहा. लेट्स स्टडी. तर हा जो चॅप्टर आहे कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल यात आपण काय शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण बेसिक कन्स्ट्रक्शन्स पाहू. बेसिक कन्स्ट्रक्शन्स म्हणजे कोणती, जे आतापर्यंत तुम्हाला झालेली आहे, मागील इयत्तेपर्यंत झालेले आहे. त्याची उजळणी घ्यावी लागेल, कारण ती कन्स्ट्रक्शन अतिशय महत्वाची असतात. कारण त्यांचाच वापर करून आपण पुढची कन्स्ट्रक्शन्स हे करत असतो. ते कन्स्ट्रक्शन पुढचे नवीन कन्स्ट्रक्शन करत असताना ही जुनी कन्स्ट्रक्शन्स काय त्यांचा त्याच्यामध्ये वापर करावा लागतो. असे काही बेसिक कन्स्ट्रक्शन्स आहेत. ती 6 कन्स्ट्रक्शन्स मी पाहणार आहे. एक आहे दिलेला रेषाखंड दुभागणे म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दी सेगमेंट. सेकंड कन्स्ट्रक्शन आपण पाहणार आहोत अँगल बायसेक्टर. थर्ड कन्स्ट्रक्शन आपण पाहणार आहोत परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम a point which is on the line. Fourth construction पाहणार आपण perpendicular line drawn from a point which is outside of the line. Fifth construction आपण पाहणार आहे to form a congruent angle. And sixth construction आपण पाहणार आहे to draw a parallel line from a point through a point which is outside of the line. ह्या 6 कन्स्ट्रक्शनचा आपण बेसिक कन्स्ट्रक्शनचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यानंतर 9th स्टँडर्ड मध्ये प्रत्यक्ष नवीन कन्स्ट्रक्शन्स कुठले आहेत तर ते आहेत कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचे कन्स्ट्रक्शन करण्याचे आहे. ते 3 प्रकारची कन्स्ट्रक्शन्स. त्यातला पहिला प्रकार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल इफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज गिवन. त्यातला फर्स्ट आहे बेस an angle adjacent to the base and sum of lengths of two remaining sides जर दिले असतील, ही इन्फॉर्मेशन दिली असेल तर ट्रायंगल कसा करायचा. म्हणजे त्रिकोणाचा पाया दिला असेल, पायावरील फक्त एक अँगल दिला असेल, बेसचा ऍडजस्टंट अँगल 1 दिला असेल आणि रिमेनिंग 2 साइड जे आहेत त्या ट्रायंगलच्या त्यांची ऍडिशन दिले असेल तर ट्रायंगल कसा काढायचा हा पहिला प्रकार आहे. याचा उपयोग करून आपण तुमचं 4.1 मध्ये उदाहरण आहे ते सोडवणार आहोत. सेकंड कन्स्ट्रक्शन आहे ट्रायंगलचं. त्यामध्ये बेस अँड अँगल ऍडजस्टंट टू दी बेस अँड डिफरन्स ऑफ लेंथ्स. इथं आपल्या सम ऑफ दी लेंथ्स दिसते, इथं डिफरन्स ऑफ दी लेंथ ऑफ दी रिमेनिंग 2 साइड दिले असेल तर कसं काढायचं हे आपल्याला पाहिजे. यात खरे पुन्हा 2 प्रकारची कन्स्ट्रक्शन्स आहेत. एक तर जो अँगल तुम्हाला दिलाय त्या अँगल समोरची साइड जी आहे ती लहान असताना आणि एकदा मोठी असताना, म्हणजे रिमेनिंग 2 साइड्स मध्ये लहान कोणती आणि मोठी कोणती त्याच्यावरून ठरतं. ही कन्स्ट्रक्शन वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करावं लागतं. तिसरं कन्स्ट्रक्शन आहे पेरिमीटर अँड अँगल ऍडजस्टंट टू दी बेस.
म्हणजे बेसवरचे दोन्ही अँगल दिले असतील आणि त्या ट्रायंगलची पेरिमीटर म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज दिली असेल तर तो ट्रायंगल कसा काढायचा हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. समजलं? तर ह्या गोष्टी आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. आज आपल्याला काय करायचं? आज आपण बेसिक कन्स्ट्रक्शनचा पार्ट 1 पाहणार आहोत. पार्ट 1 मध्ये दोन प्रकारची कन्स्ट्रक्शन्स आपण पाहणार आहोत. पहिलं, टू कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट, आणि दुसरं आपण पाहणार आहोत टू कन्स्ट्रक्ट अँगल बायसेक्टर. ह्या दोन कन्स्ट्रक्शनचा विचार आज आपण करणार आहोत आणि बाकी राहिलेली 4 कन्स्ट्रक्शन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्यातलं पहिलं जे आहे टू कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट, ते आपण कसं काढतात, कसं कन्स्ट्रक्ट करतात ते आपण, त्याची रचना कशी करायची, कंपासच्या साहित्यांचा वापर कसा करायचा, हे सगळं आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण पाहणार आहोत आणखी की कंपास मधल्या साहित्याची ओळख सुद्धा मी तुम्हाला करून देणार. माहिती आहे तुमची ओळख आहे तुमची आणि त्या साहित्याची, तरी सुद्धा ओळखीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी थोडासा करू. तर पाहू आपण मग आज आपल्याला काय पाहायचं, तर पुढच्या भागाकडे आपण जाऊ. त्यातलं एक एक कन्स्ट्रक्शन आपण पाहू. बेसिक कन्स्ट्रक्शन मधलं सर्वात पहिलं कन्स्ट्रक्शन जे आहे ते परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट. एखादा रेषाखंड दिला असेल तर त्या रेषाखंडाचा लंब दुभाजक कसा काढायचा हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे मी, ड्रॉ अ सेगमेंट ए बी विथ लेंथ 9 सेंटीमीटर अँड ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स, आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. म्हणजे एक रेषाखंड दिलेला आहे, तो रेषाखंड काढून त्याचा लंब दुभाजक काढा असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी प्रत्यक्ष आपण काढायला सुरुवात करू. स्टेप्स या ठिकाणी मी दिलेले आहेत. वास्तविक पाहता ह्या स्टेप्स नाहीत, 2 स्टेप्स आहेत, तरी सुद्धा मी या ठिकाणी दिलेले आहेत. पहिली स्टेप आहे आपला, फर्स्ट ड्रॉ सेगमेंट ए बी विथ लेंथ 9 सेंटीमीटर. काढू आपण, पहा या ठिकाणी. पहिल्यांदा कंपासमधल्या साहित्याची थोडी ओळख करून देतो तुम्हाला. कंपासमधल्या साहित्याची जे तुम्हाला नेहमी लागणार आहे आता ह्या चॅप्टर संपेपर्यंत. 90 पण दिलंच असेल तुमच्या शिक्षकांनी. तर या ठिकाणी याला म्हणतात स्केल असं म्हणतात. याला काय म्हणतात? स्केल किंवा पट्टी असं म्हटलं जातं. पट्टी आपली मोजपट्टी ही स्केल आहे. त्यानंतर हा आहे गुन्ह्या, 2 गुन्हे आहेत. हे सेट स्क्वेअर असं त्याला म्हटलं जातं. हे 2 गुन्हे आहेत. एक असतो हा 30, 60, 90चा असतो. याचा हा 30 डिग्री असतो, हा 60 डिग्री आणि हा 90 डिग्री अँगल असणारे असा हा एक गुन्हे असतो, एक सेट स्क्वेअर असतो. दुसरा सेट स्क्वेअर जो आहे हा 45, 45, 90चा असतो. हा दुसरा जो गुन्हे आहे ह्याचा एक अँगल 45, दुसरा 45 आणि हा 90, म्हणजे थोडक्यात हा आयसोसेल्स राईट अँगल्ड ट्रँगल साईजचा असतो. आयसोसेल्स राईट अँगल्ड ट्रँगल समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या साईजचा हा असतो. आणि हा लघुकोन त्रिकोणाच्या साईजचा असतो. त्यानंतर याला म्हणतात, काय म्हणतात याला? कोन मापक. काय म्हणतात? कोन मापक. प्रोट्रॅक्टर. याचा वापर असतो कोन मोजण्यासाठी. याचा वापर कोन मोजण्यासाठी किंवा एखादा दिलेल्या मापाचा कोन काढायचा असेल तर याचा वापर आपल्याला करावा लागतो. कोन मापक असं याला म्हटलं जातं. त्यानंतर या ठिकाणी हा आहे कंपास. याला काय म्हणतात? कंपास. याला 2 टोकं असतात. एक टोकाला आपण पेन्सिल लावायची असते आणि दुसऱ्या टोक हे स्टील पॉइंट असतो, याचा वापर करायचा असतो. वास्तविक पाहता हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा कधीच सरळ रेषा काढत नाही, नेहमी वाकड्या तिकडे रेषा काढतो, तरी सुद्धा हा सगळ्यात महत्त्वाचं काम करतो. आपण म्हणतो कंपास. कंपास पेटी वेगळी असते आणि त्या कंपास पेटीतला हा कंपास असतो.
आपण म्हणताना म्हणतो त्या कंपास पेटीलाच कंपास म्हणतो, तसं नाही, तर तो कंपास बॉक्स असतो आणि त्या बॉक्समधला हा कंपास आहे. हा सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक ठिकाणी याचा वापर करतो. सांगितलं आत्ताच की कधीच सरळ रेषा काढत नाही, वाकड्या तिकडे रेषा काढतो, परंतु याचा वापर केल्याशिवाय कुठलंच कन्स्ट्रक्शन हे पूर्ण होऊ शकत नाही. आणि यानं काढलेलं कन्स्ट्रक्शनला ॲक्युरेसी असते, यानं काढलेल्या कन्स्ट्रक्शनला ॲक्युरेसी असते. पेपरमध्ये ज्यावेळेस तुम्ही फिगर काढता त्यावेळेस यानं काढलेले जे कंस असतात ते कंस किंवा ते आर्क म्हणतो आपण त्याला, ते वाकडे तिकडे असतात. तुम्हाला कसं तरी वाटतं ते पाहून, म्हणून तुम्ही काय करता, ते कॅन्सल करता, खोडता. तर ते कधीच खोडायचे नाहीत, जसे आहेत तसेच ठेवायचे आहेत. त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही या कंपासचा वापर करून कन्स्ट्रक्शन काढले हे त्या ठिकाणी सिद्ध होते. म्हणून हे यानं काढलेले आर्क कधीही खोडायचे नाहीत. पुढं पेन्सिल ही चांगल्या प्रतीची पेन्सिल वापरा. पेन्सिल ही चांगल्या प्रतीची वापरा. कुठल्या पेन्सिलची मी जाहिरात करत नाही, कुठलीही चांगली पेन्सिल, जेणेकरून तुमच्या वहीवर आकृती काढताना ती स्पष्ट अशी आकृती दिसेल अशा प्रकारची पेन्सिल वापरा. रबर महत्त्वाचा घटक आहे, त्याची काय ओळख करून द्यायची, पहिले तेपासून वापरतो आपण, परंतु तो सुद्धा चांगल्या प्रतीचा वापरा, जेणेकरून एखादा खोडायची जर वेळ आली, खोडल्यानंतर फक्त आकृती खोडली जावी, त्या ठिकाणी पेपर आपला काळा होता कामा नये आणि पेपर फाडता सुद्धा कामा नये, ज्यास घासायची गरज भासणार नाही, अशा प्रकारचा रबर असावा. तर अशा प्रकारे ह्या कंपासमधल्या सर्व साहित्यांची व्यवस्थित तुम्हाला मी ओळख करून दिलेली आहे. अजून एक आहे, खरा तर एक असतो कर्कटक म्हणतात त्याला. काय म्हणतात? कर्कटक म्हणतात त्याला. दोन्ही टोकाला काय असतात, असे स्टील पॉईंट असतात, दोन्हीकडे असे स्टील पॉईंट असतात. असा एक कर्कटक असतो. तो कर्कटक काय भूमिका त्याची, तर त्याची भूमिका असते की या ठिकाणी दिलेले दोन बिंदू जे असतात त्या दोन बिंदूमधलं अंतर मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. दोन्ही टोकं दोन पॉईंटवर ठेवली जातात. असंच घेऊन आपल्या पट्टीवर ठेवून त्या दोन बिंदूतलं अंतर हे आपल्याला मोजता येतं. याच्यासाठी त्या कर्कटक त्याचा वापर होत असतो. अशा प्रकारे कंपासमधल्या सर्व साहित्यांची ओळख तुम्हाला मी या ठिकाणी मुद्दामहून करून दिलेली आहे, माहिती असावं. त्यातलं आपलं पहिलं बेसिक कन्स्ट्रक्शन मधलं पहिलं कन्स्ट्रक्शन आपण आत्ता पाहत आहोत. काय आपलं ते? ड्रॉ सेगमेंट ए बी विथ लेंथ 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा. अँड ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स. आणि तो दुभागा. त्यातली पहिली स्टेप आपली काय? फर्स्ट ड्रॉ सेगमेंट ए बी. पहिल्यांदा सेगमेंट ए बी आपल्याला काढायची आहे. किती लांबीची काढायची आहे? 9 सेंटीमीटर लांबीची काढायची आहे. ही पट्टी घ्यायची आणि पट्टीच्या साह्याने 9 सेंटीमीटर लांबीची सेगमेंट ए बी काढू आपण. 9 सेंटीमीटर लांबीची सेगमेंट ए बी काढू आपण. या ठिकाणी ही सेगमेंट ए बी काढतो. पहिल्यांदा ह्या शून्यापासून सुरू करायचं. पट्टीवर 0 कुठे आहे बघायचा आणि 9 कुठे आहे बघायचा. या ठिकाणी 9 आहे. हा 0 आणि 9 हे दोन बिंदू आधी फिक्स करून घ्यायचे. घेतल्यानंतर हे दोन बिंदू पेन्सिलच्या साह्याने आणि पट्टीच्या साह्याने व्यवस्थित जोडायचे. हा काढला आपण सेगमेंट. लगेच त्याला नाव द्यायचं. आपल्याला सवय आहे, सगळं झाल्यानंतर नाव देऊ एकदम शेवटी आणि विसरून जाऊ तर राहून जातं. मग लगेच नाव द्यायचं. कोणती सेगमेंट काढली आपण? सेगमेंट ए बी. लगेच नाव द्यायला. हा ए आहे आणि हा बी आहे. सेगमेंट ए बी. किती लांबीची काढली आपण ती? 9 सेंटीमीटर लांबीची काढली. मापे लिहायची लगेच, कारण मापं नाही लिहिली मार्क, टॉपर विद्यार्थ्यांची मार्क कापले जातात. मापं नाही लिहिली तर, नाव व्यवस्थित नाही लिहिलं तर मार्क कट केली जातात. किती लांबीचा काढलाय आपण? 9 सेंटीमीटर काढलाय. म्हणून ह्याच्यावर लिहितो मी 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर असा पहिल्यांदा काय काढला आपण? सेगमेंट ए बी, म्हणजे रेषाखंड काढला ए बी 9 सेंटीमीटर लांबीचा. त्यानंतर काय करायचं? दुसरी स्टेप काय आपला? देन ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स.
बाय युजिंग कंपास अँड स्केल. कंपास आणि स्केल याचा वापर करून आपल्याला ते काय करायचंय, त्याला बायसेक्टर काढायचा आहे, तो दुभागायचा आहे. तर कंपास सांगितलं होतं आत्ताच, याला म्हणतो आपण कंपास. याला कंपासला पेन्सिल व्यवस्थित लावून घ्यायची. पेन्सिल लावताना या ठिकाणी ही दोन्ही टोकं, पेन्सिलचं टोक पुढचं शेवटचं आणि ह्याचं टोक, स्टील पॉईंटचं टोक, हे दोन्ही पॅरलल असले पाहिजे, समांतर असले पाहिजे. जर असं आपण पट्टीवर वहीवर जर आपण ते टेकलं तर दोन्ही ॲट ए टाईम टेकली गेली पाहिजे. अशा प्रकारे याच्यामध्ये पेन्सिल लावून घ्यायची. पेन्सिल लावताना ती पेन्सिल हलणार नाही याचीही काळजी घ्यायची. पेन्सिल व्यवस्थित लावायची, ती हलणार नाही याचीही काळजी घ्यायची. अशा प्रकारे ही पेन्सिल ह्याला लावून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण याला बायसेक्टर काढायचा आहे. बायसेक्टर काढताना काय करावं लागतंय, तर या ठिकाणी या कंपासच्या दोन टोकामध्ये या ठिकाणी हा जे आपला रेषाखंड काढला आहे याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर ह्या दोन टोकामध्ये घ्यायचे. निम्म्यापेक्षा जास्त, ग्रेटर दॅन हाफ, याच्या अर्ध्या भागापेक्षा जास्त अंतर घ्यायचे. मोजत बसू नका लगे मग हे किती आहे, 9, 9चा अर्ध किती, 4.5, 4.5 कुठे येतं इथं, असं करीत बसू नका. अंदाजे चाललंय आपलं, निम्म्यापेक्षा जास्त कुणालाही समजते. तर या ठिकाणी हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे. या ठिकाणी आहे का, आहे, निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे. हे घेतल्यानंतर या कंपासचा हा स्टील पॉईंट जो आहे, हा पोलादी टोक जे आहे ते ह्या ए बिंदूवर टेकायचे, व्यवस्थित टेकायचे. ते या ठिकाणी ए बिंदूवर ते पॉईंट टेकायचा. हा ठेवला मी ए बिंदूवर ठेवला. आणि दुसऱ्या टोकाने काय करायचे, दोन आर्क काढायचे. एक वरच्या साईडला आर्क काढायचा आणि एक खालच्या साईडला असा आर्क काढायचा. दोन आर्क काढून घेतले, समजले. पोलादी टोक ए बिंदूवर टेकले आणि एक वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला असे दोन आर्क काढलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी तसंच उचलायचंय, यातलं अंतर बदलायचं नाही, या दोन टोकातलं अंतर बदलायचं नाही. याचं पोलादी टोक बी या ठिकाणी टेकायचंय. आता कुठे टेकायचे, बी या पॉईंटवर टेकायचे. आणि पहिले जे दोन आर्क काढलेत त्यांना छेदणारे दुसरे दोन आर्क काढायचे. हा एक काढला आणि हा दुसरा काढला. हे दोन आर्क काढले, हे दोन आर्क काढले. पहिल्या दोन आर्कला छेदणारे हे पुढचे दोन आर्क आपण या ठिकाणी काढलेले आहेत. हे दोन आर्क काढल्यानंतर पुढे काय करायचंय बघा, या ठिकाणी या पट्टीच्या साह्याने या दोन जे आर्क काढले यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट कुठे आहे, हा आहे. आणि या दोन आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट कोणता आहे, हा आहे. हे पट्टीच्या साह्याने जोडायचे आणि लांबलचक रेषेने जोडायचे. या ठिकाणी जोडतो मी. पट्टी व्यवस्थित ठेवून घ्या. आधी व्यवस्थित ठेवल्यानंतर इथं खात्री करा की पॉइंट बरोबर आपली पेन्सिल बसती का. कधी कधी आपण ठेवतो आणि घाई करतो आणि काढतो, पॉइंटच्या बाहेरनं आपली रेषा जाते. आणि हे जोडायचे, असे लांबलचक रेषेने जोडायचे. जोडल्यानंतर हा बायसेक्टर आहे, म्हणजे एक लाईन आहे. लाईन म्हटलं की आपल्याला माहिती आहे तिच्या दोन्ही टोकांना ॲरो असले पाहिजेत, म्हणून याच्या दोन्ही टोकांना ॲरो द्यायचे. असे हे दोन्ही टोकांना ॲरो दिले आपण. तर हा जो काढलेला आहे हा या लाईन सेगमेंट ए बीचा बायसेक्टर आहे. बायसेक्टर आहे म्हणजे काय, हा पार्ट आणि हा पार्ट कसा असतो, कॉन्ग्रुएंट असतो. जर तुम्ही मोजून पाहिला तर हा 4 पॉइंट, हा 4 पॉइंट किती असेल, ए टू ए पर्यंतचा. समजायला आपण नाव देऊ, एम नाव दिलं तर एम हा पार्ट किती आहे, 4.5 सेंटीमीटर असेल आणि बीएम हा पार्ट 4.5 सेंटीमीटर असेल. शिवाय बायसेक्टर आहे अजून कसा आहे, तो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे या ठिकाणी हा काय असतो, लंब असतो, काटकोन असतो. जर तुम्ही त्या ठिकाणी कोन मापक किंवा प्रोट्रॅक्टरच्या मदतीने जर तुम्ही या ठिकाणी काय केलं, प्रोट्रॅक्टरच्या मदतीने जर तुम्ही या ठिकाणी तो मोजला
तर 90 डिग्री होऊ शकतो. याला म्हणतात परपेंडिक्युलर बायसेक्टर. ड्रॉ अँगल ABC विथ मेजर 70 डिग्री. 70 अंशाचा कोन काढा अँड बायसेक्ट इट, आणि तो दुभागा असं सांगितलेलं आहे. पहिल्यांदा आपण या ठिकाणी पहिली स्टेप काय, मग फर्स्ट ड्रॉ अँगल ABC विथ मेजर 70 डिग्री. या ठिकाणी 70 डिग्री सांगितले म्हणून 70 डिग्री मी या ठिकाणी घेतो. अँगल काढण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं असतं, अँगल म्हटलं की त्याला दोन आर्म असतात, म्हणजे दोन साईड असतात, म्हणजे दोन बाजू असतात त्याला, बरोबर आहे. दोन किरणांचा संयोग संच म्हणजेच काय असतो, कोन असतो, म्हणजे दोन रेज असतात ते ठिकाणी. त्यातला पहिला रे आपण या ठिकाणी काढून घेऊ. आपण पहिला रे काढायचा आहे. काय आपल्या अँगलचं नाव ABC. त्यातला पहिला रे एकतर BA काढा किंवा BC काढा, BA किंवा BC, कारण कोणाचा व्हर्टेक्स काय आहे, B आहे. म्हणजे या ठिकाणी BA किंवा BC कुठलाही एक आर्क काढून घ्या. मी या ठिकाणी BA हा आर्क काढतो. BA हा एक आर्क, हे सॉरी रे काढतो. हा रे BA काढला मी. हा रे BA काढलेला आहे. हा B पॉइंट आहे या ठिकाणी, आणि हा रे आहे म्हणून इथं ॲरो आला. BC हा रे काढतोय मी. काय काढला, BC हा रे काढला. हा रे काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला B हा त्या आर्कचा काय, अँगलचा काय आहे, व्हर्टेक्स आहे, शिरोबिंदू आहे त्याचा. मग ह्या B अँगल किती घ्यायचा आहे आपल्याला, 70 डिग्री घ्यायचा आहे. प्रोटेक्टरचा वापर करायचा आहे, ह्या कोन मापकाचा वापर करायचा आहे, आणि याच्या मदतीने आपल्याला 70 अंश मापाचा कोन घ्यायचा आहे. हा कोन मापक व्यवस्थित ठेवा, अगोदर व्यवस्थित ठेवा. हा कोन मापक व्यवस्थित या ठिकाणी ठेवतो मी. त्यानंतर या ठिकाणी 70 अंश घ्यायचे. कुणीकडनं मोजावं लागेल सांगा मला, राईट साईडनी मोजू की लेफ्ट साईडनी मोजू. तर ह्या कोणाची साईड कोणत्या बाजूला वाढत गेलेली आहे, राईट साईडला वाढत गेलेली, म्हणून राईट साईडनी मोजत जातं. मोजताना इथं 0 आणि 180 दोन्ही पण आहे. मोजताना कसं मोजायचं, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 असं मोजा. असं मोजू नका 180, 170 अशी करी 70 इकडे सापडेल, तसं नाही मोजायचा. 0 पासून स्टार्ट करायची. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, म्हणजे या ठिकाणी हा 70 अँगल मला मिळतोय. कुठं आहे 70, या ठिकाणी. हा पॉईंट या ठिकाणी मार्क करून घ्या. हा 70चा पॉईंट काढला, तो जोडायचा स्केलच्या साह्याने. B पॉईंट आणि तो पॉईंट हा स्केलच्या साह्याने जोडायचा आहे. हा जोडला. हा कोणता अँगल आहे, अँगल ABC. कुठेही हे नाव द्या, ह्याच्यावर कुठेही द्या, या ठिकाणी मी देतो अँगल ABC. हा किती मापाचा आहे रे, 70 डिग्री लिहून टाकतो मी या ठिकाणी, 70 डिग्री. हा 70 अंश मापाचा कोन काढलेला आहे. दुसरी पायरी आपली, देन ड्रॉ बायसेक्टर ऑफ इट्स. याचा बायसेक्टर काढायचा आहे, याचा बायसेक्टर काढायचा. तो बायसेक्टर कसा काढायचा, मग बायसेक्टर कसा काढायचा, त्याच्यासाठी आपल्याला कंपास लागतो. ह्या कंपासचा वापर करून बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. तर या कंपासच्या दोन टोकामध्ये कितीही एक अंदाजे अंतर घ्या, कुठलेही एक अंदाजे अंतर घ्या. मी एवढं अंतर घेतो, छोटंसं घ्यायचं, जरा जास्त मोठं घेऊ नका. आणि ह्या B या ठिकाणी त्याचा स्टील पॉईंट ठेवा. B या ठिकाणी, B या ठिकाणी स्टील पॉईंट ठेवल्यानंतर या ठिकाणी दोन आर्क काढा, दोन साईडवर. एक या बाजूला काढला मी आणि दुसरा या बाजूला काढला. हे दोन आर्क काढले, समजतंय का, हे दोन आर्क काढले. स्टील पॉईंट कुठे ठेवला,
बी या व्हर्टेक्सवर ठेवलाय आणि पेन्सिलच्या टोकानं दोन साईडवर दोन आर्क काढून घेतलेले आहेत. दोन आर्क काढून घेतले आहेत. त्यानंतर अंतर थोडं वाढवलं तरी चालेल. अंतर थोडं वाढवलं तरी चालेल. आणि हे स्टील पॉइंट ज्या ठिकाणी हा जो आर्क काढलाय तो आर्क आणि ही साईड यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्या ठिकाणी हे पॉइंट ठेवायचा स्टील पॉइंट. हा स्टील पॉइंट त्या ठिकाणी ठेवतो आणि अशा प्रकारे एक आर्क काढून घ्यायचा. अशा प्रकारे हा आर्क काढला एक. त्यानंतर या ठिकाणी ह्या दुसऱ्या ह्या पॉइंटवर इंटरसेक्टिंग पॉइंटवर ठेवायचा आणि त्याला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क काढायचा. हा इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क काढलाय. ह्या दोन आर्कचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो पॉइंट आणि हा बी पॉइंट हा पट्टीच्या साह्याने जोडायचा आहे. या पट्टीच्या साह्याने तो जोडायचा आहे. हा जोडला. हा जो काढलेला आता रे आहे हा रे काय करतो या अँगल ए बी सी ला बायसेक्ट करतो. बायसेक्ट करतो म्हणजे काय दुभागतो म्हणजे काय त्याचं दोन एकरूप भागामध्ये विभाजन करतो. म्हणजे हा पूर्ण जर शेवंती असेल तर हा पार्ट हा 35 डिग्रीचा येतो आणि हा सेकंड पार्ट हा 35 डिग्रीचा येतो. हा 35 डिग्रीमध्ये त्याचं विभाजन करतो. म्हणून या रेला कोणत्या याला नाव देऊ आपण काहीतरी बी डी म्हणतो रे. या रे बी डीला अँगल ए बी सीचा बायसेक्टर अँगल बायसेक्टर असं म्हटलं जातं.